नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळे? आणि आज आता मंगळवार, छान फुलं वगैरे आणले होते, तर छान नसते देवपूजा केली होती मी. आणि त्याच्यानंतर ना दुपारी मग साबुदाणा खिचडी बनवली होती, माझा उपवास होता म्हणून. साबुदाणा खिचडी वगैरे खाल्ली आणि संध्याकाळी ना माझे पार्सल आलं होतं, तेच मी इथे ओपन करत आहे. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते. तर छान मी असे ना फ्रीज ऑर्गनायझर मागवलं होतं. तर मग व्हेजिटेबल बॉक्सेस आहे, तर त्याच्यात आपण पालेभाजी व्हेजिटेबल असं ठेवू शकतो. कोथिंबीर वगैरे आणि कधी जास्त असं मेथी पालक वगैरे आणले ना, तर असं तोडून छान ठेवता येतं आणि ह्याच्यात खराब पण नाही होत. मी खूप असे व्हिडिओ बघितले होते ह्याचे, म्हणून मग मी पण मागवून घेतलं. मग संध्याकाळ झाली होती आणि जे काही पालेभाजी आणल्या होत्या ते छान असं निवडून ठेवले. त्याच्यानंतर संध्याकाळचं स्वयंपाक करायला घेतलं आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये ना आळू वड्यांची भाजी, आळू वडे आणि मस्त भाजी पण केली होती मसाले. रस्सा बनवून घेतला आणि आळू वड्यांना मस्त वाफवून आणि छान तळून घेणार आहे आणि त्या रस्स्यात टाकणार आहे. अशी मी भाजी बनवते नेहमी. आणि मिस्टर आले तर मिस्टर म्हटले मला डाळ खिचडी खायची आहे, मग त्यांच्यासाठी डाळ खिचडी पण बनवून घेतली. आणि ना रात्रीचे जेवण मग मुली पण येतात ट्युशनहून, आणि रात्रीचं जेवण ना मग आम्ही सगळे मिळून सोबत बसून करतो. तर मग सगळं जेवण मी हॉलमध्येच घेऊन जाते आणि मग टीव्ही बघता बघता आम्ही छान असं जेवण करतो. मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि असं जेवण बनवलं होतं मी आज रात्रीला. त्याच्यानंतर मग सगळं आवरून घेतलं, जेवण वगैरे झालं, भांडे वगैरे घासले, किचन क्लीन केलं. आणि मग नंतर ना लास्टला मी माझी स्किन केअर करते. इकडे छान मस्त असं फेस वॉश करून घेतला होता आणि मग लिप्सला ना वेसलिन लावून घेते. तर की झोपण्यापूर्वी हे सगळं केलं ना तर आपली स्किन पण एकदम छान असते. आणि मी आता सध्या ना एक नाईट क्रीम लावायला सुरुवात केली आहे. म्हटलं बघू त्याचा रिझल्ट कसा आहे. तर छान असा रिझल्ट आहे त्याचा, एकदम मस्त वाटतं, मला पण एकदम छान फ्रेश वाटतं. त्याच्यानंतर मग मी असं, आणि आपण दिवसभर ना बाहेर नाही गेले ना तरी आपण घरामध्ये असलो तरी बाहेरून धूळ येतच असते. आणि गॅस जवळ पण आपण असतो, तर म्हणून मग वाफ वगैरे लागते. तर ही सगळी वाफ वगैरे लागून आणि धूळ आपला फेस खराब होतो. मग मी असं स्किन केअर करते. त्याच्यानंतर ना मी केस पण विसरून घेते आणि वेणी घालून झोपते, ताकी मोकळे केस करून झोपले ना खूप केसांमध्ये दिसता पण होते आणि केस पण खूप डॅमेज होतात आणि गळतात पण, आणि केस पण खूप गळतात. तर मग मी असंच बांधूनच झोपते. मग छान मस्त झोप पण येते आणि खूप छान असे मस्त रिलॅक्स वाटतं. तर असा होता व्लॉग. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला. तर चला मग बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.